वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी आज इथे एकत्रित आहोत। 9 तारखेपासून हा कार्यक्रम इथे सुरू आहे। आजचा समारोपीय दिवस, एवढ्या संख्येत आपण सर्व मायबाप या कार्यक्रमासाठी, या उत्सवासाठी वेळ देत आहेत। मी आलेल्या सर्व मंडळीचं सर्वात प्रथम धन्यवाद देतो। वेळ कमी आहे हो, पण माणसाईची संख्या मोठी आहे आणि बायाची संख्या मोठी आहे। फक्त माणसाईना आवाज द्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, कर्मयोगी पूज्य तुकाराम दादा की, भारत माता की। जोरदार आहे। आता बायाईना आवाज काढा, मंजुळा माता की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, राष्ट्रमाता जिजाऊ की, माता रमाई भीमाई की। सर्व बायांना आवाज काढा। तुम्हा महिला मंडळीत फार ताकद आहे। एका माणसाच्या शरीरात 1,39,000 नसा असतात। हो, कमी अधिक असू शकतात माणूस पाहून, पण सर्वसाधारणपणे एका माणसाच्या शरीरात 1,39,000 नसा असतात। आणि बाईलेच माहीत राहते कोणती नस कोठं दाबाव। पार्थ जागेवर आणते एका झटक्यात। तुम्ही आम्ही बोललो पाहिजे। मी आवाज का द्यायला लावला? कारण आजकाल लोक बोलणं विसरले, आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणं विसरले। तुम्ही आम्ही बोललो पाहिजे असं मी नाही म्हणत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात। काल गुरुवर्य इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांनी जो विषय मांडला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक का झाली, कोणत्या भजनानं झाली, तोच विषय आपण पुढे नेऊ। वंदनीय महाराजाचं मोठं जोरदार भजन आहे। मगाशी जे सत्र झालं शेतकऱ्यावर, शेतकरी मायबापांनी आता का जागृत होणं महत्वाचं आहे, आम्हाला हे प्रबोधनातून का मांडावं लागतं, त्याचं कारण आहे। जुलूम का साया है लब खोलेगा कौन, जिधर उधर जुलूम का साया है लब खोलेगा कौन, अरे हम भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन। क्या बात है। तुकडोजी महाराजांना तुम्हाला आम्हाला बोलता केलं। वंदनीय महाराज हे परंपरावादी संत नाही तर परिवर्तनवादी संत आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु आम्ही पाहतो ज्या राष्ट्रसंतांना सर्वाला एकत्रित आणण्याचं काम केलं, सर्व धर्माचा समन्वय साधण्याचं काम केलं, त्याच राष्ट्रसंताच्या दरबारात सर्व धर्माचे सिंबॉल गायब झाले। म्हणून तुम्हाला आम्हाला जागृत व्हावं लागल। तुकडोजी महाराजांना भजन लिहिलं की झूठी गुलाम शाही क्या दर बता रही है, हो झूठी गुलाम शाही क्या डर बता रही है, जुल्मों का खौफ देकर किसी को डरा रही है, गुलाम शाही क्या डर बता रही है, जुल्मों का खौफ देकर किसको डरा रही है, जुल्मों का खौफ देकर किसको डरा रही है। 4 कडव्याचं भजन आहे, शेवटचं कडवं म्हणतो कारण टाइम कमी आहे। टुकड्याने यही ठानी दूर हो यह गुलामी, हो टुकड्याने यही ठानी दूर हो यही गुलामी,
क्रांति को मिटाने, इस क्रांति को मिटाने क्या डर बता रही है। जुल्मों का गाब देकर किसको डरा रही है। जुल्मों का गाब देकर किसको डरा रही है। जुल्मों का गाब देकर किसको डरा रही है। माईक पडला यालेच म्हणते नकटीच्या लग्नाने 17 इग्न नाही जमला आता जमलं जमलं साऊंड सिस्टीम मोठी जोरदार आहे एक वेळा टाळी वाजवून द्या श्रीराव भाऊसाठी क्या बात है। नाही तर परवाच्या दिवशी आम्ही गोंदिया जिल्ह्यात कार्यक्रमाला गेलो असाच साऊंड होता पण त्या ऑपरेटरले ऑपरेटिंगच नाही जमे आम्ही हॅलो म्हणलं का लोकाले मेलो ऐकू जाय धाकाचा ना आवाज नाही पण हा जोरदार आहे व्यवस्था पण हा विषय समजून घेणं महत्वाचं आहे तुम्ही आम्ही बोलते झालो पाहिजे जागृत झालो पाहिजे त्यासाठी तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ दिला आणि एवढा मोठा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केला की तुझ्या समाज प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे मीत झळझळो विश्वा माझी या योगे कारण या देशाचं कल्याण तेव्हाच होऊ शकते माणसाचं कल्याण तेव्हाच होऊ शकते जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला दाम आणि तरुणाच्या हाताला काम भेटल पण आज या दोन्ही गोष्टी दिसत नाही आणि याच्यावर कोणी बोलायला गेलं तर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत म्हणून तुम्हाला आम्हाला जागृत होणं महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा फंडामेंटल राईट तुम्हाला आम्हाला दिला राष्ट्रसंतांनी तुम्हाला आम्हाला बोलतं केलं कारण आज तरुणाच्याही समस्या आहे शेतकऱ्याच्याही समस्या आहे आमचे पोरं वेल एज्युकेटेड आहे शेतकऱ्याचे पण हाताले काम नाही नोकऱ्या नाही बेरोजगार आहे नोकरी आहे तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे साहेब 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या आणल्या आम्हाला त्याचा विरोध नाही मी म्हणतो 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आमच्या पोराईले नोकऱ्या जरूर द्या पण त्याच्या पहिले आमची एक मागणी पूर्ण करा जसं तुम्ही आमच्या पोरांना 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या देता तसं आमदार सुद्धा 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवा खासदार सुद्धा 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवा त्याईले 5 वर्ष आहे का नाही आणि वरून पेन्शन आहे डबल आमदार तर डबल पेन्शन डबल आलं तर डबल पेन्शन म्हणजे कमी खतरनाक काम आहे का म्हणून तुम्ही आम्ही जागृत होणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी ग्रामगीतेचा अभ्यास करा संविधान वाचाल तर वाचाल या गुरुकुंजातून ग्रामगीता न्या राष्ट्रसंतांचा संदेश न्या कारण संत कसा असावा याचं सुंदर उदाहरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाही तर अलीकडल्या काळात अनेक महाराज आहे आम्ही आता मुंबईत कार्यक्रमाला गेलो छायाताई मुंबईत कार्यक्रम झाल्यावर मुंबईत फिरायला गेलो तर तिथल्या एका मंदिरात आम्ही गेलो देवाचं दर्शन नंतर झालं मावशी आम्ही एक महाराज पाहिला त्या मंदिरात असा खतरनाक महाराज होता हो आजी त्या दिवशी मला माहित झालं महाराज कायले म्हणते आम्ही 4 जण म्हणजे त्या महाराजची एक मांडी होती बापा बापा का मांड्याची त्याच्या समोर आम्ही अगरबत्तीच्या कांड्यात दिसो तर ते दिसालेच सांड्या होत आणि आमचे महाराज आहे सत्यपाल महाराज एक वेळा टाळी वाजून द्या सत्यपाल महाराजाच्या नावावर सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता गेल्या अनेक वर्षापासून संत महापुरुषाचा मानवतावादी परिवर्तनवादी विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारे सप्तखंजिरीचे निर्माते सत्यपाल महाराज आज अशा महाराजाची आम्हाला गरज आहे आणि हे खरे महाराज तुम्ही आम्ही समजून घ्यावं त्यासाठी हा पुण्यतिथी महोत्सव आहे लक्षात घ्या कारण आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं राष्ट्रसंताच्या चरणी आमची एकच प्रार्थना राहील कि टुकड्या कहे ये बुद्धि कर दो प्रदान हमको टुकड्या कहे ये बुद्धि कर दो प्रदान हमको
कहे ये बुद्धि कर दो प्रदान हमको, हम शरण है तुम्हारे, हम शरण है तुम्हारे, लो जय गुरु हमारी। सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी, सबका भला हो जग में यही कामना हमारी। सब मिल के प्रार्थना है गुरुदेव से हमारी। म्हणून राष्ट्रसंताच्या या पुण्यतिथी महोत्सवातून आपण हा चांगला विचार घेऊन जावा, ज्यासाठी आदरणीय रविदादा मानव, छायाताई मानव अनेक मंडळीची तळमळ आहे। ही तळमळ आपण समजून घ्यावी। हा महोत्सवात येऊन नुसतं कीर्तन ऐकून फायदा नाही, तर जे ऐकलं त्याच्यातलं जे चांगलं वाटलं ते जीवनात आणि गावात उतरवणं सुद्धा आता काळाची गरज आहे। गावाचे गाव आदर्श झाले पाहिजे, ज्यासाठी तुकाराम दादांची तळमळ होती। विलेज इज द सेपरेट रिपब्लिक अँड ग्रामसभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज। ग्रामसभेसाठी झटणारा हा महात्मा आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावलो हा विचार पुढे नेणारे कर्मयोगी नारखेडे दादा, या सर्व महापुरुषांच्या चरणी वंदन करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो। आपल्या सर्वांना धन्यवाद। जय गुरु। यानंतर रामपाल महाराज मला मालूम होतं स्पीड ब्रेकर येणार आहे, म्हणून पहिलेच ब्रेक मारून रामपाल महाराज यांची तयारी होईपर्यंत